त्यावेळेस आलेले आहे. आणि ते म्हणे की आता तुम्ही नुसते अलायन्स चर्च नाही तर तुम्ही वेल नोन स्पीकर झालेला, कारण की आम्ही तुमचे ऑनलाईन संदेश बघतो, त्यामुळे आम्ही सर्व उत्सुक होतो की तुमची निश्चितच ह्या भुसावळ इथे भेट होत असताना आम्ही देखील ते अटेंड करणार आहे. आणि भरपूर गर्दी असते. आणि परत काही चर्चेसमध्ये आमंत्रण मला आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये परत ज्या स्थानावरून, ज्या भागातून मी उभा राहिलेलो आहे, तिथे सेवा करण्याची संधी मिळेल. विशेष करून अनेकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. मला एक आनंद वाटला की एक अंकल भेटलेले आहे. आणि ते अंकल हे माझ्या आजोबाचे संडे स्कूल स्टुडंट होते. आणि त्यांना अतिशय आनंद वाटला. ते माझी वाट बघत होते, कारण की जवळजवळ 8 सेशन माझ्याकडे भुसावळला होते. तेवढंच जवळपास 9 सेशन मला पंढरपूरला होते. आणि घरोघरी देखील प्रार्थना होते. अनेक लोकांनी आमंत्रण दिलेलं आहे. एका दिवसात 4-4 घरं आम्ही घेत असे. आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये ते रडत होते, कारण की त्यांना फार उत्सुकता होती की ज्यांच्या घराण्यातून मला ख्रिस्त आणि ख्रिस्ताचं जे पाया किंवा ज्याला फाउंडेशन म्हणतात तो प्राप्त झाला, त्या घराण्यातून कोणीतरी आलेलं आहे. परंतु ते वयाने थकलेले आहे. विशेष करून कोरोनामध्ये त्यांचा 42 वर्षाचा मुलगा देखील प्रभूकडे गेलेला आहे. आणि मेंटली देखील ते पुष्कळ डिप्रेशनमध्ये होते. आणि ते बोलत कमी आणि रडत जास्त होते. परंतु त्यांनी जे काही सांगितलं की जे तुमच्या आजोबाने माझ्या जीवनामध्ये पेरलं आहे ते आज माझ्या घराण्यामध्ये दिसून येत आहे. आणि तरी देखील माझ्यासाठी प्रार्थना करा, कारण की पुष्कळ महिन्यांपासून मी चर्चमध्ये गेलो नाही. परत त्यांच्यासाठी प्रार्थना केली तर ते नुसते आलेच नाही, तर सर्व सेशन त्यांनी अटेंड केले. सर्वात प्रथम बेंचवर बसून उत्तम असं प्रतिसाद देत होते. त्याचप्रमाणे एक वाघबारी कुटुंबीय आहे, ते एक्स सेक्रेटरी होते. आणि ते देखील त्यांचं स्पाईनचं ऑपरेशन झालं आणि त्यांना देखील मागील डिसेंबरपासून चर्च अटेंड करता आला नाही. ख्रिसमस न्यू इयर सगळं त्यांनी मिस केलं. परंतु त्यांच्यासाठी प्रार्थना केली, ते देखील मंदिरापर्यंत आले. प्रेज द लॉर्ड. अनेकांसाठी मध्ये प्रार्थना केलं, त्यांनी देखील पुढे येऊन साक्ष दिली की प्रभूने आम्हाला त्वरित आरोग्य दिले. प्रेज द लॉर्ड. हे प्रभूचं कार्य. आणि त्याबरोबरच आपल्या सर्वांचा प्रार्थनेचं पाठबळ आहे. विशेष करून मी भुसावळला गेलो आणि माझी आंटी साळवे आंटी ह्या देखील भेटल्या. आणि त्यांनी मला पुष्कळ रिलिजियस बुक्स दिले की सुधीर तुम्ही हे वाचा, कारण की मला आनंद वाटतो की तुम्ही त्यांच्यामधून आहे. परंतु कालच बाबतीत की ज्यांनी मला ते पुस्तकं दिलं त्या प्रभूकडे गेल्या. मला निश्चित तिथं जायचं होतं, परंतु शक्य झालं नाही. माझी तब्येतही ठीक नव्हती. घराचं काम, चर्चचं काम, अनेक गोष्टी आहेत, त्यामुळे मला शक्य झालं नाही. परंतु शेवटी मी त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकलो, त्यांची भेट घेऊ शकलो, त्याबद्दल मला समाधान देखील आहे. ॲक्च्युली आज हा महत्त्वाचा दिवस देखील आहे, कारण की आज आमच्या यूट्यूब चॅनलचे 600 हा आजचा दिवस आहे. परंतु आज थोडं सेलिब्रेशन आम्ही पुढे ढकललं, कारण की आज माझ्या आंटीचं फ्युनरल भुसावळ येथे आहे, तर ते बरं वाटत नाही. परंतु येत्या रविवारी आपण ते सेलिब्रेशन करणार आहोत. परंतु सेलिब्रेशनमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ह्या यूट्यूब चॅनल आत्मिक यात्रा विथ रेव्हरंड सुधीर या चॅनलचे 6 लाख व्ह्यूवर्स झालेले आहे. 6 लाख व्ह्यूवर्स हे यूट्यूबवर आहे. आणि फेसबुकवर 40 लाखाच्या वर लोकांनी बघितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हा आकडा मी स्वतः चेक केला नाही, परंतु जेव्हा मी त्याच्यातून गेलो तर मला आश्चर्य झालं की जवळपास 6 लाख लोक यूट्यूबवरून आणि जवळपास 40+ लॅक्स जे लोक आहेत ते फेसबुकवर बघत आहे. आणि ह्यापेक्षा आनंद मला झाला की जवळजवळ 20% लोक अब्रॉडमध्ये आहे. म्हणजे ते जवळजवळ 2-2.5 लाख फॉरेनचे लोक जे आहे, भारताच्या बाहेरचे जे लोक आहेत, ते देखील या चॅनलला बघतात आणि ते फॉलो करतात. आणि त्याबद्दल परत एक वार माझ्या सर्व प्रियजनांचे मी आभार मानतो. आणि आम्हाला आनंद होतो की पुण्यामध्ये देखील अनेक कार्यक्रम ख्रिस्त जन्म उत्सवाच्या संदर्भात आहे. आणि जवळपास अर्धे कार्यक्रम आपल्या चर्च थ्रूच आपण ऑनलाईन पाठवत आहे. प्रेज द लॉर्ड. ओजसला मॅक्झिमम कार्यक्रमासाठी त्यांनी आमंत्रित केलेलं आहे की ओजस प्रोडक्शन यावं आणि सर्व मोठे कार्यक्रम जे आहे पुण्यामधले या ख्रिस्त जयंतीच्या संदर्भातले ते त्यांनी लाईव्ह स्ट्रीमिंग करावं. यावरून आपल्याला कळतं की आपलं जीवन जे आहे ते अतिशय मौल्यवान आहे. यस, आम्ही स्लम एरियातून आहोत. यस, आमचा एरिया व्यवस्थित नाही. कदाचित आमच्या चर्चमध्ये अनेक गोष्टी उच्च नाही, शिक्षित नाही,
कदाचित फायनान्शियली आपण एवढं स्ट्रॉंग नाही, परंतु ही एक बाब महत्वाची आहे आणि जी मी भुसावळला सांगली की अनेकांना आशीर्वाद मिळाला की आम्ही त्या देवाचे उपासक आहोत, तो जगाचा निर्माण करता. प्रेज द लॉर्ड. आम्ही कोण आहोत यापेक्षा ज्याचे उपासक, ज्याची आराधना, ज्याची भक्ती आम्ही करतो तो कोण आहे, आणि तो जर जगाचा निर्माण करताय तर आम्ही कधी देखील कमी नाही. आम्ही स्वतःला दुबळे समजू नाही, आम्ही स्वतःला दुर्बळ समजू नाही, कारण की आज देखील ती ताकद आणि ती पॉवर आणि ती शक्ती आमच्यामध्ये आहे, ती येशूपासून आणि पवित्र आत्म्यापासून प्राप्त झाली. आणि त्यामुळे आमच्या मंडळीचं थीम काय? बलाने नव्हे तर देवाचा पवित्र आत्म्याच्या द्वारे कार्य सिद्ध होईल. आणि ते कार्य निरंतर पुढे चालू आहे, ते आम्हाला कल्पनेच्या पलीकडे कार्य चालू आहे. आणि त्यामध्ये देवाची ही इच्छा आहे की प्रत्येकाचा सहभाग असावा. प्रेज द लॉर्ड. काही निवडक लोक यासाठी ही मंडळी नाही, तर मंडळीमध्ये हे उघडलेलं दार प्रत्येकाला आमंत्रण देतं की या देवाने उघडलेलं दार तुमच्या आशीर्वादासाठी खुलं झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि नुसतं खुलं म्हणजे आशीर्वाद घ्या नाही, तर आशीर्वाद द्या, कारण की आम्ही घेणारे नव्हे तर देणारे आहोत. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना वाटतं की आम्ही देणारे आहोत? हात वर करा. येस. कदाचित आम्ही पैसे देऊ शकत नाही, कदाचित आपल्याकडे धन नाही, आणि आपण दुसऱ्यांच्याकडे बघत असतो की कोणीतरी कुठून तरी आम्हाला प्राप्त होईल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाने ती शक्ती, ते सामर्थ्य आणि ती योजना आमच्या बरोबर, संकल्प आमच्या बरोबर जोडलेले आहे. आम्ही विश्वासात कमी पडतो, त्यामुळे आम्ही आज कमी आहोत. दुसऱ्या भाषेमध्ये आम्ही घेणारे आहोत. प्रभूची इच्छा आहे, विश्वास ठेवा, तुम्ही देणारे व्हा. आता सन्माननीय पाळक साहेबांनी उत्तम असे साक्ष दिलेले आहे की ते प्रार्थना करत आहे, ते प्रार्थना करत आहे की जो आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे त्यांच्या घराण्याला देखील प्राप्त व्हावा. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्या सर्वांना त्यांच्यासाठी आणि त्यांच्या घरासाठी प्रार्थना करायची. प्रेज द लॉर्ड. पाळक साहेब सगळ्यांसाठी प्रार्थना करतात ना, सगळ्यांसाठी सेवा करतात ना. यस. आपण त्यांच्या ह्या महत्वाच्या देवाच्या योजनेमध्ये आपण देखील सहभागी व्हावं आणि त्यांच्या या जीवनाच्या द्वारे आपण देखील शिकावं. आपण देखील शिकावं की ते किती तळमळीने, कळकळीने आपल्या घरातल्या लोकांसाठी, आपल्या प्रियजनांसाठी जो आनंद त्यांना प्राप्त झाला त्याच्यासाठी तो आनंद त्यांच्या जीवनामध्ये यावा, त्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला असं वाटतं ना की आपल्या घरामध्ये देखील तो आनंद असावा? का आपल्याला असं वाटतं का की पैशामुळेच तो आनंद मिळेल? का असं वाटतं का की नवा मोठा बंगला, गाडी मिळाली किंवा घरामध्ये उच्च शिक्षित चांगल्या नोकऱ्या मिळाल्या? येस, काही प्रमाणात मिळेल, परंतु हे नश्वर आहे, हे क्षणिक आहे, वेळ लागत नाही. परंतु देव जो देतो तो सार्वकालिक देतो. आणि त्यामुळे तुम्ही आणि मी, तो आनंद आम्हाला मिळालेला आहे, कारण की तुम्ही आणि मी मंदिरात आहोत, परंतु ते दूर आहेत, ते देवापासून आणि देवाच्या तारणापासून दूर आहे. त्यांच्यापर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि त्यांच्यापर्यंत जात असताना आम्हाला मंदिरात येऊन पहिले घ्यायची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की एकदा मिळण्याने काम नाही होत. तारण एकदाच आहे, परंतु शुद्धीकरण आणि सामर्थ्यात रोज वाढायचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कळतंय का? देवाने आम्हाला तारण दिलेले आहे, तो तुमच्या आणि माझ्यापासून जरी काढून घेत नसला, परंतु आम्हाला देवाच्या चरणी येऊन दररोज शुद्धीकरणाची आवश्यकता आहे आणि दररोज सामर्थ्याने आणि आत्म्याने पेटण्याची, भरण्याची गरज आहे. आणि ते जर तुम्ही, ही प्रोसेस साधी प्रोसेस आहे, ही फार कठीण, कॉम्प्लिकेटेड असं काही देखील नाही यामध्ये. यासाठी तुमचं आणि माझं कर्तृत्व पण शून्य, ते देवाचीच योजना आहे. परंतु देव सांगतो की त्याच्यासाठी झटा. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी काहीतरी आम्हाला करायचं आहे. परत एक बार अंकिता आहे आमच्यामध्ये, जावई देखील आहे, त्याचप्रमाणे आमच्यामध्ये सन्माननीय अहिरे मॅडम देखील आहे. आणि मी त्यांना विनंती करतो की जे मुंबईवरून आलेले आहेत त्यांनी कृपया उभं राहावं. अहिरे मॅडम पण आहेत आणि ते देखील. आपण जोरदार टाळ्या वाजूया. आणि की आम्हाला आनंद वाटतो की जेव्हा आमच्याकडे बाहेरून, प्लीज सिट, बी सिटेड, कारण की बाहेरून आमच्यामध्ये लोक येतात आणि त्यांना आनंद वाटतो. तुम्ही ऑनलाईन बघतात का आमचं? हो मॅडम, ऑनलाईन बघत नाही परंतु बघा आणि सबस्क्राईब पण करा. तर हरकत नाही.
प्रभू अद्भुतरित्या चालवतो. मागील गुरुवारपासून मी सुरू केलेला आहे एक शमरोनी स्त्रीच्या बद्दल. आणि मागच्या भागामध्ये शमरोनी कोण आहे, शमरोनी लोकांचा इतिहास काय आहे आणि कोणत्या बॅकग्राऊंडमध्ये ती आलेली आहे, योहान कृत शुभवर्तमान यामधून आपण जात असताना 4थ्या अध्यायामध्ये जो मोठा परिच्छेद आहे, 4थ्या अध्यायामध्ये 1 पासून तर जवळपास 42 वचनापर्यंत, म्हणजे 42 वचन जे आहे ते शमरोनी स्त्रीवर आहे. आणि त्याबद्दल मी मागचा गुरुवार सुरू केलेला आहे. आणि त्या गुरुवारी मी आपल्याला शिकवले की एक स्त्री जी कशा प्रकारे आपल्या शहराचं जे विचार आहे, शहराला ज्याची गरज आहे, ज्याला म्हणतो तारण, तिच्यासाठी एक महत्वाचे स्रोत बनू शकते. परंतु तिच्या जीवनामध्ये समस्या काय होती आणि जो देणारा होता तो कोण होता. आणि त्यामध्ये आपण बघितलं की जसं भारत आणि पाकिस्तान हे एकाच राष्ट्रापासून आहे, एकाच मुळापासून आहे, परंतु धर्मामुळे आज पाकिस्तान वेगळा झालेला आहे 47 मध्ये आणि भारत वेगळा झालेला आहे. आणि पाकिस्तान हा मुस्लिम बहुल राष्ट्र, तर भारत हे हिंदू बहुल राष्ट्र आहे. आणि ह्या दोन्ही राष्ट्रामध्ये मतभेद आहे अनेक गोष्टीमध्ये. आपण म्हणू की त्यांच्या विचारांमध्ये किंवा त्यांच्यामध्ये दुश्मनी देखील आहे असं आपण म्हणू शकतो. तशाच प्रकारे या शमरोन आणि इथे यहुदामध्ये जी दुश्मनी दिसते किंवा शत्रुत्व दिसतं, जे द्वेष दिसतं, त्याबद्दल आपण मागच्या गुरुवारी बघितलं. मी ते जास्त रिपीट करणार नाही. परंतु आज आपण जो विषय हाताळणार आहोत की शमरोनी स्त्रीचं कॅरेक्टर. शमरोनी स्त्री आहे ती निश्चितच येशूच्या समोर, म्हणजे मसीहा ज्याची ते सर्व म्हणजे शमरोनी पण शोधत आहे आणि यहुदी पण त्याची वाट बघत आहे. ते मसीहाच्या समोर उभे राहत असताना तिचं जे चरित्र आहे, जे दागाळलेलं चरित्र आहे, त्याबद्दल आज आपण विचार करणार आहोत. मागील दिवसामध्ये मी इथेच प्रेयर करत होतो आणि एक तरुण मुलगी माझ्याकडे आली आणि म्हणे मी प्रथमच तुमच्या चर्चमध्ये आलेली आहे आणि पाळक साहेब प्लीज मला प्रार्थना करा माझ्यासाठी. ती पुष्कळ वेळ बसली, सगळ्यांच्या प्रार्थना झाल्यानंतर ती पुढे आली आणि म्हणे की पाळक साहेब माझी समस्या थोडी सिरियस आहे आणि मला विश्वास आहे की मी ख्रिश्चन आहे आणि देव कार्य करेल, तुम्ही प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि मग म्हटलं तुझी समस्या काय आहे ते तू मला सांग. आणि समस्या ती सांगू लागली की सन्माननीय पाळक साहेब, माझं एका मुलाबरोबर विवाह करायची इच्छा आहे, त्याची देखील माझ्याबरोबर विवाह करायची इच्छा आहे, परंतु घरचे लोक विरोध करताय, कुटुंबीय विरोध करत आहे आणि माझे घरचे तयार नाही आणि त्या मुलाच्या घरचे तयार नाही. तर प्लीज त्यांचं मन बदलावं त्यासाठी प्रार्थना करा. आता त्या मुलावर पण त्या विरोधाचा परिणाम झाला आणि तो देखील आता जे आम्ही कमिटमेंट केलंय त्यापासून दूर जाऊ इच्छितो, तर त्याच्या मनामध्ये देखील कार्य व्हावं त्यासाठी प्रार्थना करा. तर मी म्हटलं की मग तुझं मुलाचं, हो म्हणे आम्ही जवळपास मागील 5 वर्षापासून लिव्ह इन मध्ये राहतो, त्यामुळे 5 वर्ष आम्ही एकमेकांना उत्तम ओळखतो, आम्ही लिव्ह इन मध्ये राहतो आणि नवरा बायको सारखंच राहतो. आणि त्यामुळे आता माझी इच्छा आहे की त्या मुलाच्या घरचे लोक तिच्यासाठी मुलगी शोधू लागलेले आहे आणि आता जर असं घडलं तर मग माझं काय होणार. आणि अशा संदर्भात प्लीज प्रार्थना करा की त्याने तो विचार बदलावा आणि आमचं दोघांचं लग्न व्हावं. आणि मी म्हटलं मग तुझं, आणि मग ते म्हणे वयाचा जरी 12-15 वर्षाचा अंतर आहे आणि त्यामुळे त्याच्या घरचे लोक घरचे लोक म्हणतात की या मुलाशी का तू करते. म्हटलं पण म्हणजे कसं काय तुमचं जमलं. नाही म्हणे ते आमच्या नात्यातलंच आहे. म्हटलं मग तर चांगलंच गोष्ट आहे, मग तर काही प्रॉब्लेमच नाही, नात्याची म्हणजे तुम्ही लहानपणापासून ओळखीचे. हो म्हणे पण ते नात्यामध्ये पण तोच प्रॉब्लेम येते नात्याचा. म्हटलं नात्याचा प्रॉब्लेम काय, नात्यात आहे तर उलट बघितलेला मुलगा संगती राहतात, इश्यूज काय आहे, सगळं जुळलेलं आहे. नाही म्हणे ते नात्यामध्ये माझे अंकल लागतं, चुलते सख्खे, मी तिची भाची आहेत, ते माझे अंकल आहेत. आणि घरच्या लोकांना आता कळालेलं आहे की ही मुलगी आपल्या चुलत्याबरोबरच लिव्ह इन मध्ये 5 वर्षापासून राहते. आता तुम्ही प्लीज प्रार्थना करा की त्यांच्याशी माझं लग्न जुळावं.
आणि माझ्या समोर फार मोठा गंभीर प्रश्न पडला की मी आता तिला कोणत्या भाषेमध्ये सांगावं आणि कशा प्रकारे तिला सांगावं. म्हटलं बघा, एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही माझ्याकडे प्रार्थना करायला आला, देवाकडे प्रार्थना करत, पण हा रिलेशन जेव्हा सुरू होतंय तेव्हा तुम्ही प्रार्थना करायला आला असतो तर वेगळी गोष्ट असते की मला हा पसंत आहे, मला ती पसंत आहे. तर मग मी काय, आता तुम्ही 5 वर्षात सगळे कार्यक्रम करून बसलेले, आता तुम्ही विचार करतात की पाळक साहेबांनी प्रार्थना करावी. मला प्रार्थना करण्यासारखं काय, सगळं काय करत बसलेले, सर्व काही निर्णय घेतलेले आणि ते सगळं अनैतिक का, हे जगाला दिसत आहे. कोणते वडील, कोणती आई, कोणते वडील आपल्या भावाबरोबर तुझं लग्न करायला तयार होतील, किंवा कोणते होतील, याच्याबद्दल जर आम्ही विचार केला तर माझ्याकडे शब्दच नाही उरले. नाही तरी पण पाळक साहेब तुम्ही नंतर प्रार्थना करा. म्हटलं ठीक आहे, प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. आता देखील काही बदलले नाही, आता देखील देव तुम्हावर प्रीती करतो. परिस्थिती बदलेल, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की देवाला ही अनैतिकता, ही देवाला हे सर्व जो नाही आणि तो त्याच्या विरोधात आहे. आणि आपल्याला दिसतं हीच बाब शमरोन आणि यहुदा किंवा यहुदी लोकांचा आपसामध्ये फुटाफूट कि ताटाटूट मध्ये महत्वाची. बेटीचा संबंध स्थापित केला, म्हणजे खाणं पिणं विवाह केलेला आहे. आणि त्यामुळे यहुदी लोक या की ते त्यांचे धर्म किंवा आपल्या संस्कृतीला सहसा सोडत नाही आणि ते दुसऱ्यांशी विवाह कधीही करत नाही, इतर संस्कृतीशी ते मिसळत पण नाही. त्यांचं घराणं अब्राहमापासून आहे आणि आम्हाला देवाने एक वेगळं उंच स्थान दिलेलं आहे. नुसतं स्थानच नव्हे तर येणाऱ्या दिवसामध्ये संपूर्ण आणि असं असताना आम्ही इतर लोकांपेक्षा देवाच्या जवळचे आहोत. त्यामुळे इतर लोकांशी संबंध जोडणं नव्हे तर आम्ही इतर लोकांना आशीर्वाद आणि त्यांच्यावर प्रभुत्व चालवण्यासाठी देवाची निवडलेली प्रजा. पण जेव्हा ते चुकले, इवन आपल्याला असं दिसतं की त्यांचा मनशे नावाचा जो एक महत्वाचा त्यांच्यामध्ये कुल होता, त्याच्यातल्या महायाजक होता, त्यांच्या नातूने देखील तो विवाह केला आणि त्याला देखील हाकलून दिलं, म्हणजे यहुदी धर्मातून त्याने बाहेर केलं. दोन गट बनले आणि पुढे जाऊन यहुदी लोकांनी त्यांचं देखील शमरोनी लोकांचं मंदिर पाडलं आणि मग पुढे जाऊन जेव्हा त्यांना एक नवीन मंदिर बांधून देण्याची योजना
हेरोद राजाने केली ते त्यांनी नाकारले आणि ते डोंगरावर कुठे भक्ती करू लागले? शमरोन लोक डोंगरावर, आणि यहुदी लोक कुठे भक्ती करत होते? यरुशलेमच्या मंदिरावर. आता हे दोन भाग झालेले आहे. आणि इथे योहान कृष्ण शुभवर्तमानामध्ये आपल्याला असं दिसतं. आपण जाऊया चौथ्या अध्यायामध्ये आणि 20 वचन वाचा, 19-20. देखील प्रिय होते आणि ती स्पष्ट म्हणते की आम्हाला डोंगरावर उपासना करण्याकरता स्थान आहे. आणि तुम्ही म्हणतात की नाही, डोंगरावर उपासना नाही, तर स्थान जे आहे देव प्राप्त करण्याचा किंवा देवाचा परमेश्वराचा उपस्थितीचं स्थान आहे, ते आहे यरुशलेमचं मंदिर. तर मग हे कसं काय? आणि तेव्हा येशू तिला म्हणाला, बाई, तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर व यरुशलेमात करणार नाही, अशी वेळ येत आहे. हे माझे खरे मान. न तर डोंगर राहणार ज्याच्यावर तुम्ही भास किंवा भिस्त ठेवतात. आम्ही यरुशलेमच्या मंदिराकडे जातो, ते पण विसरून जायचं. मग होणार तशी कसं? 23 वचन वाचा. तरी अशी पित्याची इच्छा आहे. आता डोंगरावर पण नाही, आता मंदिरात पण नाही. जे त्याचे उपासक आहे जगामध्ये आता सर्वत्र आहे, कारण की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली, तर ते सर्व उपासकासाठी आता एक वेगळ्या उपासनाची पद्धती यापुढे विकसित होणार आहे. आणि त्याबद्दल तो सांगतो की उपासक आत्म्याने व खरेपणाने. आत्मा पण महत्वाचा आहे, अरे खरेपणा पण महत्वाचा आहे. त्याने उपासना केली जाणार आहे. ही माझी नव्हे तर पित्याची देखील इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस. आता इकडे आम्हाला एक गोष्ट फार महत्वाची दिसत आहे की ही स्त्रीचं बॅकग्राऊंड जे आहे ते वेगळं आहे. ती चरित्रहीन आहे. ती इथे आपल्याला जर बघितलं तर तिने 5 नवरे केलेले आहे. जेव्हा दुसऱ्या भाषेमध्ये आपण म्हणतो लिव्ह इन, त्याच्यामध्ये राहत आहे. आणि अशा समय ती देवाच्या बद्दल बोलत आहे, किंवा देवाच्या बद्दल बोलण्यापेक्षा देवानेच तिची भेट घेतली. आणि ही फार महत्वाची की आज अनेक जण असे असतील जे ऑनलाईन आमच्या बरोबर जॉईन झालेले असतील आणि त्यांच्या जीवनामध्ये देखील ही समस्या असू शकते की ते चुकलेले आहे. त्यांनी असे कृत्य केलेले जी संस्कृतीला देखील आवडण्यासारखी नाही, आणि कदाचित असे अनेक कृत्य केलेले जी देवाच्या या समाजाला देखील आवडणारे असे नाही. परंतु तरी देखील आज देव या व्हिडिओच्या द्वारे म्हणूया, या संदेशाच्या द्वारे आपली भेट घेत आहे, कारण की त्याला तुमचा आत्मा हा महत्वाचा वाटतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस. शरीर हे चुकतं, कारण की संत पौल देखील म्हणतो की ज्या गोष्टी मला करावयाचं वाटतं मी ते करत, आणि जे करावयाचं वाटत नाही तेच मी नेमकं करतो. पण मी करत नाही तर माझ्यामध्ये असलेलं काय करतं? पाप हे माझ्याकडून करून घेतं. यस प्रियन. पाप हे शमरोनी स्त्रीमध्ये, पाप ह्या दिवसामध्ये सर्व प्रकारचे चरित्रहीन लोकांमध्ये, पुरुष किंवा स्त्री किंवा तरुण किंवा तरुणीमध्ये नाही, तर प्रत्येकामध्ये वस्ती करतं, प्रत्येकामध्ये वसलेलं आहे. कालच मी एक आर्टिकल देत असताना त्यामध्ये लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्तच एक असा होता जो जगामध्ये एक पुत्र किंवा मानव म्हणून जन्मला, ज्याच्यामध्ये कोणताही पापाचा अवशेष किंवा बीज नव्हतं. कारण की तो कशाच्याद्वारे जन्मला? कोणाच्या द्वारे जन्मला? बोला, पवित्र आत्म्याच्या द्वारे. तो जैविक पिता, बायोलॉजिकल फादर त्याचे नाहीये.
तर त्याला पिता आहे पवित्र आत्मा, आणि आम्ही या जगामध्ये सर्वत्र राहतो. त्यांना आहे बायोलॉजिकल जे निश्चितच आहे, त्यांना आहे कोणते पिता? दैहिक पिता आहे. आणि आदामापासून आमच्या DNA मध्ये काय काय भिनलेलं आहे? पाप भिनलेलं आहे. आणि पाप हे पापच आहे. इथे 10 आज्ञा लिहिलेल्या आहे, आणि 10 आज्ञामध्ये आपल्याला प्रत्येक आज्ञाबद्दल जर विचार केला तर एक आज्ञा जरी चुकलं तरी नियमशास्त्र काय म्हणतो? 10 आज्ञाबद्दल तुम्हाला सेम दंड. एक करो काय 10 करो, एक मर्डर करो की 10 मरो, फाशी म्हणजे फाशी. बरोबर आहे ना? तेच इथे देखील लागू पडतं की तुम्ही 1 करा किंवा 10 करा, तुम्हाला ते अग्नीचं सरीवर ते ठरलेलं आहे. आणि ते प्रत्येक व्यक्तीसाठी निश्चितच झालेलं होतं. का? कारण की आम्ही सगळेच चुकणारे आहोत. देवाच्या दृष्टिकोनाने आम्ही सर्वच पातकी आहोत, दुष्कर्मी आहोत. तेव्हा ती अग्नीचं सरोवर तुमचं आणि माझं वाट बघत असताना ज्या प्रकारे शमरोन स्त्रीच्या त्या विहिरीच्या जवळ प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे, आज तुमच्या आणि माझ्या जीवनात परत एक बार प्रभू येशू ख्रिस्त उभा राहून तुम्हाला आणि मला मिळत आहे की तुमची भक्ती आत्मे आणि खरेपणाने असावी. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. येस, मागील दिवसामध्ये मी इंटरव्ह्यू वाचत होतो आणि त्यामध्ये काही कॉल गर्ल्सला रेड टाकली पोलिसांनी आणि पकडलं, आणि त्यांना जेव्हा घेऊन गेलं तेव्हा कळालं ते हायली क्वालिफाईड आहे, मोठ्या कॉलेजेसमध्ये विद्यार्थी आणि मुली होत्या त्या, आणि त्या सर्वांना धरून आणलेल्या. मग त्यांना फार मोठा प्रश्न पडला की तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये एवढ्या पॉश आहेत, येणाऱ्या दिवसामध्ये तुमचं करिअर सगळं काय, तरी देखील तुम्ही अशा प्रकारचा व्यवसाय करतात, हे तुम्हाला कसं काय तुम्ही या मार्गाकडे वळले? आणि त्यांनी म्हटलं सुरुवात आमची लिव्ह इन पासून झाली. आम्ही गर्लफ्रेंड करत करत गेलो, आणि मग ती सवय आम्हाला लागली, दैहिक वासनेची सवय लागली. आणि मग आम्हाला असं वाटू लागलं की पुण्यामार्गे किंवा या मोठ्या शहरामध्ये आम्ही जे ग्रामीण भागातून आलेलो आहोत, ते पैसा, तिथे जर हाऊस मौज करायची तर पैसा लागतो, आणि पैसा आमच्याकडे नाही. आणि सगळ्यात सोपा मार्ग आम्हाला सापडलेला आहे की आपला देह विकायचा, आणि त्याच्याद्वारे मुबलक पैसा आम्हाला मिळतो, बहुत पैसा आम्हाला मिळतो. आणि ती चटक लागल्यामुळे आता आम्ही आपला देह व्यवसाय करतो किंवा करत होतो. प्रियांनो बघा, लोक जगामध्ये शॉर्टकट शोधतात, त्याच्यामध्ये दैहिक मजा त्यांना कदाचित सुख मिळत ही असेल, परंतु त्याचं जे ढासळलेलं चरित्र आहे, कॅरेक्टर आहे, त्याच्याबद्दल जर विचार केला तर त्याची जी नासाडी होते, त्याच्यानंतर त्यांची जी सवय होते, त्यामधून बाहेर पडणं हे सोपं बिलकुल पण नाही. आपण फसू शकतो, ते आपल्या आईबापांना फसवतात. तिथे ते गावाकडे किंवा घराकडे त्यांना माहित नाही की आपल्या मुली कोणत्या प्रकारचं इथे काम करत आहे किंवा मुलं कशा प्रकारच्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व आहे, ते कदाचित त्यांना माहित नाही. त्यांनी त्याचा विरोध देखील केला असता, आणि सगळं काही चांगलं चाललंय, सगळं काही व्यवस्थित चाललंय, आपली मुलगी ITत राहते, मुलगा चांगला हायफाय राहतो, काय ते कारण सांगतात माहित नाही, परंतु आई वडिलांना आनंद होतो की चला लिव्हिंग स्टँडर्ड जे आहे मुलाचं सुधारलेलं आहे, आणि मोठे स्वप्न ते बघू लागतात आपल्या. परंतु मुलाचं पतन, मुलीचं पतन कुठपर्यंत झालेलं आहे त्याचा त्यांना अंदाजा देखील नसतो. आणि हीच बाब या दिवसामध्ये लक्षात घेण्यासारखी आहे की असं या दिवसामध्ये घडतच नाही तर अधिक घडताना बघतो. कारण की लोकांना आता वाटायला लागलं, तरुणींना असं वाटायला लागलं की जे डिप्रेशन आहे, स्ट्रेस आहे, कॉम्पिटिशन आहे, त्यामध्ये एक हा सुख जे आहे, दैहिक सुख काही समयापर्यंत, हा विकेंडचा जो एन्जॉयमेंट आहे काही समयापर्यंत आम्हाला या स्ट्रेस पासून, या टेन्शन पासून काय करत असतो, थोडासा सुख देतो, समाधान देतो, त्याचा विसर पडतो, आणि आम्ही कदाचित फ्रेश होतो किंवा आम्ही त्यापासून थोडंसं वेगळं जातो. आणि अशा प्रकारे यामध्ये ते इन्व्हॉल्व होत आहे, आणि त्याचा परिणाम हा होतोय की कदाचित ते स्टेटस, कदाचित ते वातावरण, कदाचित त्यांचं फ्रेंड सर्कल, या सर्व गोष्टी, अनेक गोष्टी आहे. तुम्हाला माहिती आहे मी काउन्सिलर आहे, त्याच्याबद्दल मी मोठं पुष्कळ सेशन घेऊ शकतो, परंतु तिथे मला जायचं नाही, मला शंभरोन स्त्रीकडे वळायचंय. या गोष्टी जरी प्रिय वाटत असल्या तरी देखील एक बाब लक्षात ठेवा की जगाच्या दृष्टिकोनाने, भारतीय संस्कृतीच्या हिशोबाने, नियमशास्त्राच्या हिशोबाने, आणि परत एक वार जेव्हा आपण पवित्र शास्त्राचा पवित्रतेकडे बघतो, हे सर्व दोषी ठरणार आहे. परंतु हे दोषी ठरल्यामुळे त्यांनी जगायचंच नाही, त्यांना हकलूनच द्यायचं, त्यांचा द्वेषच करायचा
हे आपण निश्चितच पाळू शकत नाही. अनेकदा मुली येतात घरी, चुकून येतात घरी, मुलं चुकतात आणि आई वडील म्हणतात अभी तेरा और मेरा कुछ संबंध नहीं, मेरे घराने का नाम तुमने काय में मिला दिया, मट्टी में मिला दिया है. माझ्या घराण्याचं नाव तू सगळीकडे आज घालवून टाकलेलं आहे. येस, ही बाब आपल्याला दिसते, बोलताना दिसते. आणि अशा प्रकारे सख्खे आई वडीलच अनेकदा आपण बघितलंय की अनेकदा आपल्या मुलींची हत्या करायला पण मागे पुढे बघत नाही, हे आपण बघितलेलं आहे. आणि ही बाब आपण जाणून घ्या की भारत आणि भारतीय संस्कृतीमध्ये इज्जत हे याला खूप मोठं स्थान आहे. हे एकदम योग्य आहे, अयोग्य काही देखील नाही त्याच्यामध्ये. की तुमची आणि माझी जी प्रतिष्ठा आहे, सन्मान आहे, ते कमवायला कितीतरी पिढ्या लागलेल्या आहे. त्यानंतर आम्ही एक वेगळ्या दर्जाचे लोक, एक वेगळ्या दर्जाचे समाजामध्ये एक स्थान मिळवलेले लोक आहोत, परंतु घालवायला वेळ लागत नाही. आणि आताची जी पिढी आहे ती ह्याची पर्वा करत नाही. मी स्वतः कसं खुश राहील, मला सगळ्या गोष्टी कशा मिळतील, मला कसा आनंद मिळेल, माझं कसं करिअर पुढे होईल, यासाठी ती कोणतेही तडजोड करायला मागे पुढे बघत नाही. आणि त्याचा दुष्परिणाम होतं की ते या तारुण्यामध्ये काही असे पाऊल उचलून घेतात की तिथून परत येणं कठीण होतं. परत येणं कठीण म्हणजे सगळ्यात सोपा मार्ग, सगळ्यात इझी मार्ग आहे की आई वडिलांच्याकडे जाणं. जसं उधळा पुत्र होता, तो आई वडिलांच्याकडे गेला, त्याचा स्वीकार केला. परंतु सगळेच पिता तसे नसतात, सगळे माताही तसं नसतात, आणि सगळे समाजही तसं नसतं. अनेकदा माता पिता स्वीकार करतात, पण शेजाऱ्या पाजाऱ्यांना ही बाब जाते की अरे यांच्या घरामध्ये असं झालेलं आहे. कारण की दिवारो को भी, काही लोक दिवारालाच कान लावून बसलेले असतात की ह्यांच्या घरामध्ये काय चाललं आणि त्यांच्या घरामध्ये काय. हर चिराग के तले क्या होता है, अंधेरा होता है. सगळ्यांच्या घरी काही ना काही आहे, कमी जास्त सगळ्यांच्या घरी जास्त, परंतु शेजारच्या घरी काय चाललेलं यामध्ये आपण जास्त उत्सुक असतो. कारण की त्याच्याद्वारे आपण दाखवतो की मेरी साडी तेरी साडी से ज्यादा सफेद है ना. म्हणजे आपण स्वतःच्या चरित्राकडे न बघता दुसऱ्यांना दागाळलेलं बघून आनंदित होतो. आणि कुठेतरी ही वृत्ती जी आहे ती तुम्हाला आणि मला पतनाकडे जास्त नेते. आणि त्यासाठी आम्हाला दुसऱ्यांच्या साड्या, दुसऱ्यांच्या भिंती, दुसऱ्यांचे चिराग बघू नये, तर पवित्र शास्त्रामध्ये मंदिरात येऊन आपलं रोज नेहमी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हे तपासायची गरज आहे की मी कुठे आहे आणि माझ्या मुलांना, माझं घराणा कुठे चाललेलं आहे. आणि आज जेव्हा ही स्त्री तिथे आली आणि ती तिथे उभी राहिली, आणि ती उभी राहिल्यानंतर ती येशूशी बोलत आहे. आणि बोलत असताना मागच्या वेळेस आपण बघितलं की ती पाणीसाठी आलेली आहे, आणि येशू म्हणतो मी तुला पाणी देतो, माझ्याकडे मुबलक पाणी आहे. आणि ती प्रसन्न होते. ती प्रसन्न होते की आज माझी पाण्याची जी समस्या आहे ती कायमस्वरूपी सुटणार आहे. कारण की माझ्या विहिरीवर येण्याची गरज वारंवार पाडणार नाही. आणि ते पण दुपारी यावं लागत होतं ना, आपलं भर दुपारी ती येत होती. येशू भर दुपारी थकून आला होता. मागच्या वेळेस घेतलं, मी त्यावर जास्त देणार नाही. परंतु ती लपून छपून येत होती, कारण की आता तिला लोकांच्या नजरा, विशेष करून स्त्रियांच्या नजरा टोचत होत्या, बोचत होत्या. तिला बहिष्कृत गेलं होतं, कारण की तिचे 4 पुरुष तिने ऑलरेडी सोडले आणि 5व्या पुरुषाबरोबर राहत होती. आणि सगळ्यांना माहिती आहे की नियमशास्त्रामध्ये व्यभिचारी स्त्रीसाठी काय दंड होता, धोंड मार होता. डायरेक्ट धोंड मार, तिला खलास करायचं. कारण की पुरुष प्राधान्य संस्कृती अशी म्हटली जाणारी ती संस्कृती तीच नाही, तर आपण देखील त्यामध्येच मोडतो की कोणाचं बळ, कोणाची ताकद चालते, पुरुषाची. आणि मग स्त्रीने शुद्ध असावं, पवित्र असावं, चांगलं असावं, आणि सगळ्या प्रकारच्या उत्तम संस्काराने भरले असावं. पुरुष उधळले तरी चालतील. आणि ही मनोवृत्ती घेऊन प्रत्येक समाजातले लोक चालत असतात. ही संस्कृती कोणामध्ये दिसत होती, यहुदी लोकांमध्ये दिसत आहे की पुरुषांनी काय केलं तरी चालत, ते 5 लोक काही गडबड करतील तरी चालते, पण स्त्री जर फसली तर तिला खलास करा. त्यांना असं वाटत होतं की अशा स्त्रीला मारलं म्हणजे पाप संपलं, है ना. मारण्याचा उद्देश काय, कोणाला पण फाशीवर टांगण्याचा उद्देश काय की हा गुन्हा गंभीर आहे, हा व्यक्ती जगता कामा नये, मेला म्हणजे काय होईल, ह्या पापापासून काय होईल, मुटका, उन्मूलन ज्याला म्हणतो आपण.
ही मनोवृत्ती लोकांची. परंतु येशू ख्रिस्त म्हणतो जगात प्रत्येकाने पाप केले आणि देवाच्या गौरवाला आणते. तुम्ही एकमेकांना मारत राहिले तर जगामध्ये एकही जिवंत उरणार नाही. उरल का? सगळेच जर एकमेकाला मारायला लागले आणि सगळेच एकमेकाला दोषी ठरवायला लागले तर पाप पाप पापच्या शिवाय कोणताच शब्द दिसणार नाही आणि कोणी जगण्याच्या कात नाही. त्यामुळे आता क्षमा क्षमा आणि क्षमा दिसायला पाहिजे आणि त्यासाठी येशू या जगामध्ये आला. प्रेज द लॉर्ड. तो विहिरीच्या जवळ उभा आहे आणि 16व्या वचनामध्ये तो डायरेक्ट प्रश्नावर हात घालतो. प्रॉब्लेम तो हातामध्ये घेतो आणि डायरेक्ट स्त्रीला म्हणतो पाणी 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 हे पुष्कळ झालेलं आहे. आता मी जो विषय मुख्य विषयाकडे येतो, कारण की मी नुसतं पाणी देण्या घेण्यासाठी नव्हे, या जगिक देही गोष्टी देण्या घेण्यासाठी नव्हे, तर मी आता ह्या विहिरीवर जर आलो आहे तर एक देवाची विशिष्ट योजना घेऊन आलेलो. प्रेज द लॉर्ड. ही यहुदी लोकांना शोभेल अशी नाही, कारण की यहुदी लोक शमरोनीच्या मार्गात पण जात नसे. त्यांचं असं म्हणणं होतं की शमरोनी लोकांच्या भाकर खाणं पेक्षा मरणं आम्हाला आवडतं. ते सावलीला पण जात नव्हते. परंतु आज येशू त्या विहिरीकडे बसलेला आहे आणि तो एक परक्या स्त्रीशी बोलत आहे आणि बोलत असताना पहिलाच प्रश्न 16व्या वचनामध्ये तो बोलतो. काय म्हणतो बघा, तू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलावून आण. तू जाऊन आपल्या, आता इथे पाण्याशी काहीच संबंध नव्हता. नवरे अशा असतात का की बायकोच्या डोक्यावर खूप हांडा आहे, 2 हांडे तर धावत धावत येतील, चल 1 हांडा माझ्या डोक्यावर ते घेऊन जा. ग्रामीणकडे तुझं कामच आहे ते पाणी भरण्याचं, मुलं सांभाळायचं काम तुझंच आहे. त्याच्यासाठी पुरुष वर्ग कधी धावून जात नाही. का ते शहरामध्ये एकदा तरी करतात की चलो 1 हांडा तू आणि 1 हांडा मी, असं म्हणून ते कदाचित घेऊन जातील. परंतु ग्रामीण भागामध्ये हे ठरलेलंच आहे की पाणी भरण्याची जबाबदारी ही स्त्रीची आहे किंवा बाकीच्या मुलींची आहे आणि त्यांनीच ती पारायची. आणि आता नवरा बोलवला तरी कशाला, पाणी भरायला बोलवला असेल. परंतु हा प्रश्न निश्चितच तिला फार महत्वाचा प्रश्न विचारला आणि ती म्हणते मला नवरा नाही, मला नवरा नाही. यस, लग्न झालेलं नाही, लग्न झालेलं नाही, मला नवरा नाही. आणि हा तो स्पष्ट सांगते. पुढे येशू म्हटलं मला नवरा नाही, हे ठीक बोलली आहेस, हे ठीक बोललेले आहेस. यस, येशू हा ओळखतो तुम्ही आणि मी, तुमचा आणि माझा पाय किती खोलात गेलेला आहे, आम्ही किती पापात अधर्माच्या किती दलदलीत किती खोल गेलेलो आहे, हे लपलेलं नाही. येशूला तुमचं आणि माझं चरित्र, तुमचं आणि माझ्या मनातलं सर्व मलिनता आणि सर्व प्रकारचे दाग हे स्पष्ट माहित आहे. आणि त्यामुळे तुम्हाला आणि मला येशूच्या समोर काही देखील लपवता येत नाही. तो जरी पाणी मागायला आला होता, परंतु आता तो मूळ विषयाकडे येत आहे. आणि मूळ विषयाकडे येत असताना पहिल्याच प्रश्नामध्ये त्यांनी त्या स्त्रीला निश्चितच बोलकं केलेलं आहे आणि बोलकं करत असताना सत्य बाहेर आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की येशू म्हणतो मार्ग सत्य व जीवन मीच आहे. येस, जेव्हा आपण येशूच्या समोर आपण मंदिरामध्ये बसतो, जेव्हा आपण पवित्र शास्त्र उघडतो, सत्य हळूहळू बाहेर यायला लागतं. आणि त्यामुळे लोक मंदिराला यायला घाबरतात की पाळक साहेबांनी या मंदिरामध्ये माझे पाप जर उघडकीस आले, आत्म्याने जर अनेक गोष्टी उघडकीस आणल्या, पवित्र शास्त्राचं वचनाने माझ्या उघडकीस आलं, तर मी गिल्टी फील कर, माझं जीवन डिस्टर्ब होऊन जाईल. कारण की जगामध्ये खूप लोक पापी आहे, मी केलं तर काय फरक पडतो. कारण की आपण त्या जगामध्ये वावरतो जिथे अशा प्रकारचे पाप हे कॅज्युअल आहे. हे नुसतं कॅज्युअलच नाही तर आपण म्हणूया की रीतिरिवाजच आहे की ते करायलाच पाहिजे. हे नाही करेंगे तो कैसे जिएंगे भाई, अरे ये तो करेंगे तो जिएंगे. हे जर केले नाही तर आमचं जगणं हे कठीण आहे. त्यामुळे आम्ही ह्याला थोडंफार फसवा फसवी लबाडी झूठ हे करणंही पडतं आहे. त्याशिवाय आम्ही या जगामध्ये जीवन जगू शकत नाही. हे जगाचं जीवन आहे. परंतु जसंच आपण या भिंतीमध्ये किंवा या पुस्तकामध्ये, ज्याला आपण पवित्र शास्त्र म्हणतो, जेव्हा आपण येतो लगेच लाईफ चेंज होते. प्रेज द लॉर्ड. आपले लाईफ चेंज व्हायला लागते आणि ते लाईफ डिस्टर्ब होते. कोणाची लाईफ डिस्टर्ब होते सांगा बरं? धार्मिक लोकांची लाईफ डिस्टर्ब होते का? धार्मिक लोक आणखीन काय होतात,
आणखीन ते पुढे वाढायचा प्रयत्न करते, नाही आणखीन मला पुढे जा. परंतु जे वचनात नाही, जे चुकलेले आहे, ते लगेच त्यांना पकडलं जातं तिथे, की अरे हे माझ्यामध्ये आहे, हे गोष्टी माझ्यामध्ये. आणि त्या लोकांना ते चांगलं वाटत नाही. ते म्हणतात संडे का दिन है, वीकेंड है, एन्जॉय करणे का, आणि सगळे एनर्जी जे आहे मजा मौज करण्याचा दिवस, त्या दिवशी जर माझे पाप उघड करून मी जर डिस्टर्ब झालं तर आठवड्याभर डिस्टर्ब राहील. त्यापेक्षा मंदिराला न जाता आराम करो, सो खाओ पिओ मजा करो, म्हणजे आपण त्यामध्येच मुळावले जाऊ. आणि त्यामुळे अनेक लोकांना मंदिर किंवा देवाचे वचन ऐकत आवडत नाही. आणि इथे पकडली गेलेली ती स्त्री पुढे म्हणते की तू बोलते ते ठीक आहे, तू बोलते ते ठीक आहे. हो प्रियानो, एक गोष्ट तिच्यामध्ये दिसत होती की ती काही गोष्टी प्रामाणिकपणे कबूल करत होती. कारण की जो व्यक्ती समोर बसलेला आहे तो नुसतं पाणी पिणारा प्यासा व्यक्ती नाही, तो व्यक्ती यहुदी आहे. आणि तो व्यक्ती यहुदीच नाही तर तिने पुढे जाऊन म्हटलं महाराज, आणि पुढे जाऊन संदेष्टा, हे देखील तिला कळालेलं आहे की हा काहीतरी स्पेशल आहे, तो काही विशेष आहे. त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या वचनामध्ये एक वेगळ्या प्रकारची महान गोष्टी आहे. कारण की 14व्या वचनामध्ये जे काही तो बोलला त्यावरून त्याला कळालं. वाचा 14वं वचन. या सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी करणारा व्यक्ती हा नॉर्मल नाही. हे जगातले पाणी देणारा हा काही टँकरवाला माणूस नाही आहे की चला 500 रुपये का टँकर लाव, हमारे टाकी भर दो, आठवडाभर एन्जॉय करो. तसा टँकरवाला माणूस नाही, ओनर नाही. हा जे काही पाणी देत आहे तो म्हणतो सार्वकालिक जीवनापर्यंत, मेल्यानंतर देखील, या जगामध्ये निरंतर देखील तुझ्या जीवनामध्ये उफळत्या पाणी. म्हणजे तू आता घेणारे नाही तर काय होणार आहे, देणार आहे. झरे झरे निघणार आहे तुझ्या जीवनातून. आता तू घेणारी नाही, आता झरेने देणार आहे, अशा प्रकारचं जीवन. आणि तिला ते कळालं की इतक्या प्रकारे अधिकारवाणीने, इतक्या मजबूतीने, इतक्या स्पष्ट बोलणारा कोणी व्यक्ती मला आजवर सापडलेला नाही, किंवा मी ऐकलं देखील नाही. आणि हा बोलतो, मग ह्याच्यापासून मी काही लपवणार नाही. आम्ही देवापासून काय लपवणार आहोत? आज आम्ही देवापासून लपवू शकत नाही, कारण की देव तुमचं आणि माझं हृदय जाणतो. मन हा आठवडा आपण नोव्हेंबर मधून डिसेंबर मध्ये जाणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आजपासून बरोबर 1 महिन्यानंतर आपण काय करणार आहोत? प्रकाशाचा सण ख्रिसमस साजरा करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. या चर्चची सगळी मंडळीची सर्व आता तयारी झालेली आहे. बहुत गोष्टी आता होणार आहे. आणि आपल्याला देखील आता प्रकाशाकडे, त्या सणाकडे वाटचाल करत असताना येशूचा जन्म झाला याकडे आपण जाणार आहोत. प्रेज द लॉर्ड. परंतु आता या विहिरीच्या जवळ घेऊन आपण बघायचं की खरोखर माझ्या हृदयामध्ये येशू जन्मला आहे की नाही. प्रेज द लॉर्ड. की प्रत्येक ख्रिसमसच्या दिवशी जन्मतो, न्यू इयरच्या नंतर तो मरून जातो, अशी अवस्था आहे का? कारण की ख्रिसमसला आपण येतो, न्यू इयरला आपण म्हणतो हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, की अगलेच ख्रिसमस को मिलेंगे, बाय बाय, तब तक. मग बाकीचे दिवस 365 मधून 5 दिवस काढा, 360 दिवस मी मजा करायला मोकळा. मी माझ्या इच्छेने जगत. मला माझ्या विहिरीतलं पाणी नवं, दुनियातले विहिरीचे पाणी मिळायला पाहिजे. अशा प्रकारची वृत्ती घेऊन पुरुष वर्ग जगत असतात. आणि आज त्या विहिरीच्या जवळ येशू म्हणतो, ह्या पाण्याच्याकडे बघू नको, तर मी तुझ्या जीवनामध्ये काय बदलू इच्छितो ते बघ. आणि तिने सत्य उघडकीस आणलेलं आहे. आणि ती म्हणते की कारण तुला 5 नवरे आहे आणि आता ज्याच्या बरोबर तू आहे तो देखील तुझा नवरा नाही, हे तू खरे सांगितले आहे. हे तू खरे झालेले आहे. म्हणजे तुझ्या बॉयफ्रेंडची संख्या 5 पर्यंत आहे. आणि तरी तू आपले चांगलं पाणी भरते, सगळं करते, त्याला पोचते, खाते पिते, मजा करत आहे. आणि त्यामुळे समाजाने तुला टाकून दिलेलं आहे. समाजामध्ये तू तोंड दाखवू शकत नाही. सगळे लोक पाणी भरून गेले, सगळे लोक कामधंदे करून गेले, मग तू घरातून बाहेर निघते. कारण की तुला माहिती आहे की लोकांच्या नजरेतून मी लपू शकत नाही. आणि यामुळे आज समाजाने पण तुला टाकलेलं आहे आणि देवाने पण तुला टाकलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये तू जगत आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जगत असताना किती दिवस तू जगणार? किती नवरे बदलणार? नवरे तरी तू किती बदलत राहणार? कारण की नवरे किंवा हा पुरुष वर्ग तुझा उपयोग करून घेते किंवा तू त्यांचा उपयोग करून घेते. ते काही जरी असलं
परंतु हे अनैतिक जीवन जे आहे त्याच्यामुळे कदाचित तुला शारीरिक सुख मिळत असेल, कदाचित थोडंसं मानसिक, परंतु तू पतित म्हणूनच ओळखली जाणार आहे. तू पातकीच म्हणून जगामध्ये प्रसिद्ध होताना दिसत आहे. आणि त्यामुळे मुंह दिखाने की जग नाही हे स्पष्ट झालेलं आहे. कदाचित तिच्या आई वडिलांनी सोडून दिलं असं, असे घडू शकतं. कारण की ती 5 नवरे जेव्हा बदलत आहे तेव्हा निश्चितच आई वडिलांना पण ते पसनी पण एक काय दो काय ते हे कार्यक्रमच ती करत बसली तर कोण आई वडील तिला ठेवणार? ती एकटीच पडलेली आहे. परंतु अशा समयी येशू एकटा असताना, शिष्य भाकर घेण्यासाठी जात असताना तिची जाऊन भेट घेत आहे. तिची जाऊन भेट घेत. आणि येशू काय आपल्याला हे कोइन्सिडेंस वाटतं का? अचानक चला कुछ नाही तो मिल गए तो, असं नाही. येशू कधी कुठे कसा जातो का? नाही. देव येशू जातो म्हणजे येशू कोण आहे? देव. आणि देव कुठे पण जातो तो सहज जात, तो काहीतरी योजना आणि संकल्प घेऊनच जातो. प्रेज द लॉर्ड. आज या मंदिरामध्ये येशू आहे की नाही? किती लोकांना विश्वास आहे येशू या मंदिर? यस. आपण आहोत की नाही? यस, आपण पण आहोत. येशू पण आहे. मग येशू या मंदिरामध्ये तर मोठ्या योजना घेऊन आलेल्या. प्रेज द लॉर्ड. आणि त्या योजना नुसतं आमच्यासाठी नाही तर आमच्या घराण्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. यस. एक गोष्ट लक्षात ठेवा की येशू कुठे देखील जातो, त्याचं जाणं आणि त्याची भेट घेणं, त्याचं बोलणं, त्याचा संदेश, प्रत्येक संदेश नुसता येशू त्या काळात बोलला नव्हे, आज देखील येणारा व्हिडिओच्या द्वारे देखील संदेश हा तुम्हाला येशूच्या वचनाच्या द्वारे आणि आत्म्याच्या द्वारे स्पर्श करत आहे आणि काही गोष्टी दाखवत आहे. आणि ती गोष्ट या स्त्रीच्याकडे जेव्हा आपण बघितली तेव्हा ती म्हणते की यस, मी खूप मोठी जगातली पातकी आहे. तेव्हा ती म्हणाली, महाराज आपण संदेष्टा हे मला समजलेले आहे. परंतु बघ तिने जे स्टेप घेतलेली आहे ती फार महत्वाची आहे. स्टेप जी घेतलेली तिने लगेच पलटी मारली. बघा इथपर्यंत ती म्हटलं की संदेष्टा आहे सगळं. मग ती काय म्हणते, माझे पूर्वज डोंगरावर उपासना, यरुशलेमचं स्थान, ह्या गोष्टी बोलायला लागले. जेव्हा आहे ना मनुष्य फसतो ना सगळीकडे, मग तो तिथून देवा धर्माच्याच गोष्टी करायला लागतो. अरे हम भी धार्मिक आहे यार, तुम काय आम्हाला शिकवणार आहे राव? या चर्चमध्ये 1972 पासून जे आहे ना सगळे रूल्स मला माहित. हे लॉज, हे रूल्स, हे सगळं बांधकाम, हे सगळं आहे ना आमच्या वडिलांनी केलेलं. आम्ही हे मंदिरामध्ये हे नियम ते म्हणजे आपण इथे फुगिरी मारायला लागतो की आम्हाला दाखवायला लागतं की आम्ही किती पण पडलेलं ना, परंतु आमचा वेगळा रुतबा आहे. आणि हे फार सोपं आहे. चर्चच्या बद्दल बोलणं, मंडळीच्या बद्दल बोलणं, मंडळीच्या नैतिक आणि नैतिकतेबद्दल बोलणं, पाळक कमिटीच्या बद्दल बोलणं खूप सोपं आहे. ते बोलून आपण काय करतो, विषय आणि वेळ मारून न्यायचा प्रयत्न करतो. आणि तीच गोष्ट ती कुठेतरी ती करत होती की येस तू जरी बोलतो तेवढी मी गायबीती नाही आहे, मला पण सगळे नियम आणि लॉ माहीत आहे. आणि अशा प्रकारे ती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की 5 नवरे जरी मी ठेवलेले आहे तरी देखील मला अनेक गोष्टी माहिती आणि ती चांगलीच गोष्ट, वाईट नाही. परंतु प्रश्न हा येतो की तुम्हाला चर्चमध्ये राहत असताना सगळ्या चुकीच्या गोष्टी जरी तुम्ही करतात, परंतु तुम्हाला सगळ्या गोष्टी जरी माहिती आहे, परंतु मग त्या चांगल्या गोष्टी का घेऊन तुम्ही पुढे चालत नाही? येस, तुम्हाला डोंगरावर उपासना करायची म्हणजे करा ना तिथे उपासना. ही कोणत्या प्रकारची 5-5 नवरे ठेवून उपासना करत आहे तुम्ही, याच्याबद्दल गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. परंतु आम्ही तिथे पण उपासना करणार डोंगरावर आणि इथे पण ही उपासना चालणार, दोन्ही उपासना चालणार. आम्हाला देवदेव पण करायचंय आणि दुसऱ्या बाजूला हे धंदे पण करायचे. अशा प्रकारच्या मनोवृत्तीने लोक जगतात आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी उघडकीस येतात लगेच देवा धर्माच्या गोष्टी करायला लागतात आणि त्याद्वारे दाखवला की हम भी है कुछ, आम्ही पण खुश आहे. आणि त्याद्वारे ती येशूशी बोलायचा प्रयत्न करत आहे आणि ती दाखवायचा प्रयत्न करत आहे की नाही मी पतित आहे म्हणजे काहीच मला नाही, मी पण उपासना करणारी उपासक वगैरे आणि या सगळ्या नियम गोष्टी, या सगळ्या गोष्टीशी मला माहीत आहे. तेव्हा येशू तिला म्हणतो, बाई तू बोलते ते खरं आहे. यस, तुम्हाला तो डोंगर दिलेला आहे, आज देखील तुम्ही तिथे डोंगरावर उपासना करता. आम्हाला यरुशलेमचं मंदिर आहे, आम्ही देखील यरुशलेमच्या मंदिरमध्ये उपासना करतो. परंतु आता समय बदलत आहे. आता माझ्या येण्याच्या द्वारे देवाचं राज्य या जगामध्ये प्रस्थापित केल्या नंतर आता सगळे सिस्टमच बदलणार आहे. प्रेज द लॉर्ड. मंदिर डोंगरावर नाही राहणार, मंदिर यरुशलेम मध्ये नाही राहणार, आता मंदिर गावोगावी मी स्थापन करणार. प्रेज द लॉर्ड. आणि त्यापैकी एक मंदिर हे आहे ज्याचं नाव ख्रिस्ती मंडळी चर्च आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
यस, त्या योजनेचा आरंभ इथूनच झालेला आहे, जेव्हा येशूने म्हटलं की यस, आता उपासना आत्म्याने खरेपणाने होणार आहे. त्याच्यासाठी उपासकाची गरज आहे, आणि जिथे उपासक असेल तिथे देव असेल. प्रेज द लॉर्ड. कारण की देवाचा आत्मा, देवाने हेच म्हटलं की मी जातो खरा, पण तुम्हाला एकटे सोडणार नाही. तुम्हाला डोंगरावर पण सोडणार नाही, तुम्हाला यरुशलेम मध्ये पण सोडणार नाही, परंतु मी तुम्हाला जिथे तुम्ही आत्म्याने खऱ्यापणाने तिथे मी तुमच्या बरोबर हजर असेन. आणि आज देखील येशू इथे आहे, येशू इथे आहे. आणि त्यानंतर आपल्याला असं दिसतं की शिष्य जिथे जिथे गेले त्यांनी मंदिर आणि मंडळांची स्थापना करत गेले, आणि आज प्रत्येक ठिकाणी येशू आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे आम्हाला ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की आम्हाला तर शमरोनच्या विहिरीकडे जायची गरज नाही, तर सुखार नगराच्याकडे जायची गरज नाही. आम्हाला नुसतं येशूच्या आपल्या जीवनामधलं जे स्थान आहे ते कुठे आहे एवढंच तपासायची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आपण मंदिरात आज देखील बसलेले आहोत, परंतु आज देखील आपलं मन दुसरीकडे आहे. आपण कुठेतरी डोंगरावर फिरत आहे किंवा दुसऱ्याच जागेवर पाणी भरत बसलेलं घरात, परंतु तुमचं आणि माझं लक्ष आज देखील येशूकडे नाही. कारण की जिथे आपण खोलमध्ये जातो, डीप मध्ये जातो, तसं तसं आपले पाप उघडायला लागतात. पाप खूप खोलात रुतलेले असतात, ते खूप आपण जपून सांभाळून ठेवलेले असतात, ते कोणाच्याही उघडकीस येऊ नये असं वाटतं. त्यामुळे तिथपर्यंत आपण येशूला जाऊ देत. ऊपर ऊपर येशू को खिलाते आपण, चला ऊपर ऊपर खायला, खाली नको जाऊ येशू. कारण की जिथे डीप मध्ये गेला ना, मला सगळं माझं उघडकीस येईल, कारण की सगळं अंधारच अंधार आहे खाली. आणि त्यामुळे आपण वरवरची उपासना करतो है ना. ह्याला कोणती उपासना म्हणतो? वरवरची. टाळी बजाएंगे, गाणे गाएंगे, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, जाऊ निघून आतपर्यंत खातपणे खरेपणापर्यंत जात नाही. आणि त्यामुळे आम्ही कोणते उपासक आहोत? आम्ही परंपरागत उपासक आहोत. आत्म्याने खरेपणाने उपासक आमच्यापासून आज देखील दूर आहे. आज देखील दूर आहे. का दूर आहे? कारण की त्या स्त्रीनी येशूच्या त्या जे काही कार्याला संधी दिली, आणि आम्ही संधी देत नाही. आपण ऐकतो, एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो. हृदयापर्यंत जाऊ देत ते, कारण की इथे डेंजर, इथे कान बिन कुछ नाही. ज्याला कान आहे तो कोण म्हणतं? आत्मा. आत्मा म्हणतो ज्याला कान आहे ते ऐकू. म्हणजे हे कान नाही, इथे पण एक कान आहे. प्रेज द लॉर्ड. हे हृदयाकडे देखील एक कान आहे, आणि त्या कानाला जो खुला ठेवतो, ज्या शमरोनी स्त्रीने ठेवलेला आहे, तेव्हा त्या कानातून देवाचं वचन हृदयापर्यंत जातं. निश्चितच आपल्याला दुःख होतं की माझे पाप उघडकीस आले. निश्चितच आपल्याला वाईट वाटतं की माझे पाप नवरे उघडकीस येत आहे. निश्चितच वाईट वाटतं की समाजामध्ये, शमरोनामध्ये एक परका व्यक्ती येतो आणि अख्खे शमरोनामध्ये माझी काय बोंबाट झालेली ते त्याला कळत आहे. हे त्याला वाईट वाटत आहे. परंतु यस, डॉक्टरकडे गेल्याशिवाय, तुम्हाला सगळं काही इन्स्पेक्शन केल्याशिवाय, रिपोर्ट दाखवल्याशिवाय इलाज तरी कसा करणार डॉक्टर? डॉक्टर तो बघतो, यस रिपोर्ट तो देखो ना भाई, 5 नवरे, कुछ नहीं रह गया अभी. पाणी 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 करते, पण 5 नवरे साठी पाणी भरणारी बाई येई. आणि पुढे आपल्याला असं दिसतं, स्त्री म्हणाली, देव 24 वचन वाचा. देव आत्मा आहे. देव आत्मा आहे. यस. आणि आत्म्याशी कोणतीही गोष्ट लपवता येत नाही. त्याच्यापासून कोणतीही गोष्ट लपवता येत नाही. आजच माझी आंटी प्रभूकडे गेलेली आहे. आज तिचा निश्चितच फ्युनरल विधी आहे. मला अतिशय वाईट वाटत आहे. मी त्या कुटुंबासाठी निश्चितच संवेदना आहे, प्रार्थना आहे, आणि मला आनंद वाटतो की मी त्यांच्या घरी गेल्यानंतर फार त्यांची तब्येत ठीक नव्हती, आजारी होते, परंतु त्यांनी 10-12 मला देवाचे पुस्तकं आणून दिले की सुधीर हे घे, तू हे पुस्तक वाच आणि संदेश दे. प्रेज द लॉर्ड. यस. आपल्या आई वडिलांची सगळ्यात उत्तम गिफ्ट हीच आहे. पैसे देणं, धन देणं, नॉलेज देणं, इस्टेट देणं, या सगळ्या गोष्टी असतात, परंतु देवाचं वचन जेव्हा दिलं जातं ना, ती सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ती मौल्यवान गोष्ट त्या मला दिल्या, आणि तीच शेवटली माझी भेट ठरलेली आहे. आज त्या प्रभूकडे गेले. त्यांचा आत्मा या जगातून, या देहातून सुटून देवाकडे निघून गेलेला आहे. विश्रांतीमध्ये, चिरविश्रांतीमध्ये गेलेला आहे. हे संपलेलं आहे. परंतु प्रियांनो, त्यांनी आपल्याला दिलं काय? आपल्या माता पिताने आपल्याला दिलं काय? तुम्ही म्हणते की नाही, आमच्या माता पिताने आम्हाला काही दिलं नाही. यस. कधी कधी आपल्याला असं वाटतं
की जगामध्ये लागणारं सुख, आनंद, वैभव, पैसा, इस्टेट, हिस्सा, जमीन ही आम्हाला मिळालेली नाही. आणि आपण खूप वाईट वाटतं आपल्याला, कारण की इतरांना मिळतं, मला मिळालं नाही. आपल्यावर अन्याय झालेला आहे. पण वचन काय सांगतं? तुम्ही अन्याय सहन करा. पाऊल काय म्हणतो? तुम्ही एकमेकांवर केस करतात, कोर्ट केस करतात, परंतु त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करत नाही? कारण की मी तुम्हाला शिकवलेलं शत्रूवर देखील त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आज आम्हाला दिसत आहे की त्या स्त्रीपासून किंवा आमच्यापर्यंत काही चांगल्या देणग्या देखील पोहोचलेल्या आहेत. त्या देणग्या हे आहे की ते आत्म्याच्या द्वारे आलेलं वचन, मनापासून आलेलं वचन, आईवडिलांपासून, वचनापासून, पालकांपासून, देवापासून तुमच्या आणि माझ्यापर्यंत आणलेलं आहे. आणि त्या समय हा आहे की आपण त्या गोष्टी जाणून त्याच्या मागे देवाची योजना काय आहे ते जाणून घेणं महत्वाचं. प्रेज द लॉर्ड. आजवर तिला हेच वाटत होतं की पाणी भरणं, संसार करणं हेच माझं जगणं आहे. आणि त्या बरोबर तिने अनेक नवरे केले आणि तिला असं वाटत होते की ह्याच्याकडून नाही तर ह्याच्याकडून नाही तर ह्याच्याकडून नाही तर कुठून तरी मला सुख मिळेल. परंतु नवरे बदलत गेली, परंतु सुख काही मिळालेलं नाही. आज आम्ही हे जगी किती ऑप्शन तुम्ही घ्यावं, एक काय 10 ऑप्शन घ्या, पण तो जगातले सुख क्षणिक आहे. ते तुम्हाला कधी देखील आनंद देऊ शकत नाही. ते वर जे आहे, ते पुरुष जे आहे ते निश्चितच पती ते आनंद देऊ शकत नाही, परंतु मंडळीचा एकच वर आहे आणि तो तुम्हाला सार्वकालिक आनंद देणार. त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव काय आहे? यस, ह्या वराच्या बद्दल विचार करा. मंडळीमध्ये आल्याशिवाय त्या वराच्या बद्दल तुम्ही विचार करू शकत नाही, कारण की त्या वराने स्वतःच रक्ताची खंडणी देऊन या वधूला विकत घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. यासाठी की शुद्ध असावी, सुरकुती विहीन असावी, ही देवाची आणि येशूची इच्छा आहे. त्यासाठी ती महान मोठी योजना केलेली आहे. आज प्रत्येक स्त्री किंवा पुरुष याच्या माता पिताने देखील बलिदान दिलेले, समर्पण दिलेले. त्यामुळेच आज आपण एक समाजामध्ये एक विशिष्ट स्थान घेतलेले. आपण त्यांची दिलेली प्रतिष्ठा, त्यांनी दिलेले आशीर्वाद, त्यांनी दिलेले आम्हाला जे संस्कार आहे ते गमवू नये. ही नवीन पिढी किंवा प्रत्येकासाठी आहे की आम्हाला आपल्या आईवडिलांनी जे काही दिलं त्याच्यापेक्षा 2 पाऊल पुढे जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या वडिलांनी 1 फ्लॅट घेतला, मी 2 फ्लॅट विकत घेतो, असं आहे का? की माझ्या वडिलांनी 10,000चा पगार केला, मी 1,00,000ची नोकरी केली, असं आहे का? नाही. प्रतिष्ठा ही पैशाने नाही, प्रतिष्ठा ही जमीन जुमल्याने नाही, प्रतिष्ठा ही संस्काराने येते. प्रेज द लॉर्ड. पैसे, इस्टेट, जमीन, लॉटरी खेळा, लागून जाईल पैसे, करोडपती बनून जातील तुम्ही. पण करताय लोक, लढताय, त्याच्यामध्ये लोक लढताय, परंतु त्यांनी देखील प्रतिष्ठा, इज्जत मिळवता येत नाही. आज ही स्त्रीला कळालं की हा जो आहे 25व्या वचनामध्ये स्त्री त्याला म्हणाली, मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे हे मला ठाऊक आहे. तो आल्यावर सर्व गोष्टी सांगेल. ते म्हणते आणखीन पण मला एक गोष्ट माहिती आहे आणि आम्ही सर्वच त्याची वाट बघत आहे की मसीहा आहे का, मसीहा आहे का, आणि आम्हाला काय करणार आहे, तो परत एक बार विजयी जीवन देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही त्याची वाट बघत आहोत, आम्ही त्याची वाट बघतो. येस प्रियांनो, किती वेळेस मसीहा येणार? आता आला 24 मध्ये पण परत मसीहा आने वाला है. प्रेज द लॉर्ड. घरोघरी आपण गाणे गाणार, कॅरल सिंगिंग आहे आणि खूप आनंद करणार. आपण लाइटिंग लावणार आहोत, फराळाचं बनणार आहोत, नवीन कपडे खाणार आहोत. क्या खुशी किस बात की, मसीहा आया है, मसीहा आया. अरे मसीहा आया, पण हमारे दिल में कब आएगा? आमच्या हृदयामध्ये त्याला स्थान नाही. आज आम्ही त्या मसीहाचं सेलिब्रेशन तर करायसाठी 1 महिन्यानंतर जाणारच आहोत, परंतु प्रियांनो आज देखील त्या मसीहाला जो दार ठोकते त्याच्यासाठी दार उघडत नाही. का नाही उघडत दार? घरभर मसीहाच्या सगळ्या गोष्टी लावल्या, परंतु जो ओरिजिनल मसीहा येतो त्याच्यासाठी आम्ही दार उघडत नाही. कारण की आपल्याला माहित आहे तो मसीहा जो आहे तो पापी लोकांना डिस्टर्ब करतो. आणि आम्हाला वचन काय सांगतं? योहान शुभवर्तमान 3ऱ्या अध्यायामध्येच बघा, जगावर एवढी मोठी प्रीती केल्याच्या नंतर 19वा वचन वाचा. 3:16 नंतर 19वा वचन मध्ये काय लिहिलेलं आहे? निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे. यस, प्रकाश दरवर्षी येतो, दररोज येतो, दर क्षणी येतो. लोकांनी प्रकाशापेक्षा कोणाची आवड धरली? का बरं? पुढे लिहिलेलं आहे.
त्यांची कृत्य जी होती ती दुष्टतेची होती किंवा दुष्ट होती. आम्हाला तो प्रकाश नकोय. आम्हाला एन्जॉय करणारा प्रकाश पाहिजे. आम्हाला देहिक आनंद देणारा प्रकाश पाहिजे. आम्हाला देहिक प्रकारचं सुख देणारा प्रकाश पाहिजे. आम्हाला आमच्या विचारांमध्ये, आत्म्यामध्ये किंवा आचरणामध्ये बदल घडवणारा मसीहा नको. आम्ही जो करतो वो सगळा चांगला आहे. अनेक जण म्हणतो, अरे हमको क्या सिखाते, हमको सब मालूम है, हमको सब मालूम है. यस, आपल्या सर्वांना सगळं काही माहीत आहे. परंतु एकच लक्षात ठेवा, ज्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे ते जर वचनाचे आहे तर त्याच्या हिशोबाने तुमचा न्याय होणार आहे. प्रेज द लॉर्ड. माहीत आहे ना तर चांगलीच गोष्ट आहे. मग न्याय पण त्याच गोष्टीवर होणार आहे. न्याय पण त्याच गोष्टीवर होणार आहे जे पवित्र शास्त्रामध्ये लिहिले. तुम्हाला माहित आहे ना, चांगली गोष्ट आहे. मग ते जपून ठेवा. न्यायाच्या दिवशी देव म्हणाल तुला सगळं माहित होतं ना, मग तू का केलं नाही तसं? तुमच्या आणि माझ्याकडे काहीच उत्तर नसतं. तुमच्या आणि माझ्याकडे काहीच उत्तर नसतं. काही म्हणतात की मेरे को मला माहिती पण लोकांना माहित नाही, आणि त्यामुळे ते सुखाने जीवन जगतं. आज परत एक वार देवाचं वचन तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला माहित आहे, चांगली गोष्ट आहे. आपण लोकांपासून लपवतोय, निश्चितच आपण आपली इज्जत आणि प्रतिष्ठेसाठी. परंतु एकच गोष्ट ठेवा, आज जर येशू तुमच्याकडे आलेला आहे, आज जर त्याचे वचन तुम्हाला आणि माझ्या मनाला टोचणी देत आहे, तर निदान येशूच्या समोर तरी आपल्या अधर्माने पाप उघडकीस करणार. कारण की जेव्हा आपण आपले पाप पदरी घेतो तेव्हा देव विश्वसनीय आणि न्यायी, तो तुमच्या सर्व अधर्माने पापांची क्षमा करीत. तो क्षमेसाठी तयार आहे. तो तयार आहे ना, तो वाटच बघत आहे. तो जसं वाट बघत नाही ते देवदूत पण वाट बघत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कसे देवदूत वाट बघत आहे की एकही आत्मा जर देवाच्या राज्यात येतो तर सगळ्यात जास्त आनंद कुठे होतो? स्वर्गामध्ये देवदूतांना होता. प्रेज द लॉर्ड. बघा, तुमच्याकडे अनेकांची नजर लागलेली आहे, अनेकांची दृष्टी लागलेली आहे. कदाचित तुम्ही गपचूप अंधारातले अनेक गोष्टी करत असेल जे आत्ता या वचनामध्ये योहान लिहितो. परंतु प्रियांनो, एक गोष्ट की अंधाराच्या गोष्टी देव आल्यानंतर उघडकीस येणार आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा येशू येणार आहे, अंधकाराच्या कोणत्याही गोष्टी लपल्या जाणार नाही. प्रत्येक गोष्ट उघडकीस येणार आहे. आणि जर त्या अंधकाराच्या गोष्टी आहे तर त्या हिशोबानेच न्याय होणार आहे. न्याय होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही आणि मी तयार होण्याची गरज आहे. मागील 2 सभेमध्ये मी वचन देत असताना अनेक जण रडत होते. कारण की देवाने त्यांच्या हृदयाचा, अंतःकरणाचा ताबा घेतला आणि त्यांना या गोष्टी त्याच्या हृदयाला जाऊन भिडलेल्या आहे. आम्ही काय करावं पाळक साहेब? यस, हा दिवस आनंदाचा दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. रडण्याचा नाही, कारण की ज्या दिवशी तुम्हाला माझे पाप उघडकीस आलेले त्या समय आहे पश्चाताप करण्याचा समय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि इथे ती म्हणते, येशू तिला 26व्या वचनामध्ये एकदम स्पष्ट सांगतो की ज्या मसीहा येणार आहे त्याची वाट बघत आहे. तो समय आणि ती प्रतीक्षा संपलेली आहे. आता काय? 26, येशू तिला म्हणाला, जो तुझ्या बरोबर बोलत आहे तो मी तोच आहे. बोला, मी. येशू म्हणतो मी तोच आहे, मी मसीहा आहे. यस, बघा, आता येशू ख्रिस्त इतका स्पष्ट कधीच बोलला नाही. तो पेत्र जे होता, पेत्राने आणि शिष्यानं जेव्हा येशू ख्रिस्ताने विचारलं की लोक माझ्याबद्दल काय म्हणतात, तर कोणी म्हणणार तर यिर्मया आहे, यशाया संदेष्टा आहे, कोणी म्हणतात की एलिया आहे, आणि सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. पण तुम्ही मला काय म्हणतात? तेव्हा पेत्र काय म्हणतो? तू देवाचा पुत्र, मसीहा, प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो येशू म्हणतो, ही बाब जी आहे ती रक्तमांसाने तुला सांगितलेली. यस, मसीहा ओळखण्यासाठी रक्तमांस, कान, डोळे ह्यापेक्षा कशाची गरज आहे? तर माझ्या देवाने ती उघडकीस आणलेली आहे. प्रेज द लॉर्ड. या गोष्टी ज्या आहे हे ज्या पवित्र शास्त्रामध्ये उघडकीस आलेल्या आहे, हे सगळ्या जगाला माहित आहे. परंतु ते उघडकीस आणण्याचं काम आत्म्याचं आहे. आणि त्या आत्म्याला आज या दिवसामध्ये संधी देण्याची गरज आहे. शेवटचा 1 महिना राहिलेला, 25 संपण्यामध्ये आपण प्रवेश करणार आहे. 24 वर्ष पण निघून जाणार आहे. एक वर्ष आपण पुढे पुढे वाढत आहोत. आणि एक पाऊल पुढे टाकत असताना आमचे पाप, आमचे दोष हे कधी आम्ही स्वीकारणार आणि येशू बरोबर चालणार, हे महत्वाचे. अनेक लोकांना वाटतं की शेवटला क्षणी. नाही प्रियांनो, का नाही शेवटला क्षणी? तो चोर गेला, आम्ही पण जावं. परंतु प्रियांनो, तुम्हाला आणि मला देवाने मातेच्या गर्भापासून निवडलेले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही जाणतात वचन,
तुम्ही येशूमध्ये चालता, तुम्ही मंदिराला येतात, तुमच्या कानापर्यंत, तुमच्या विचारापर्यंत, तुमच्या घरापर्यंत, तुमच्या आईवडिलांपर्यंत, तुमच्या मुलाबाळापर्यंत ही वार्ता पोहोचलेली आहे. आता तुम्हाला बदलाबदलीचा खेळ नाही करायचा, दुसऱ्यांना बदलण्यासाठी तुम्हाला देवाने निवडलंय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ही बाब लक्षात ठेवा. तुम्ही तारा बदल रे, आ रे जा रे, धूप अंधार रात्र दिवस हा खेळ संपवायची गरज आहे. आता तुम्हाला ही बाब जाणायचं आहे की मला जो प्रकाश मिळालेला आहे तो मी इतरांना द्यायचा आहे. आम्ही आपल्या घराच्या समोर लाइटिंग करणार, आपण पुष्कळ चमकणार आहोत, आपण नवीन नवीन कपडे ऐकणार, लोक आपल्याला बघणार आहे की यस ह्यांचा सण आलेला आहे, हा सण आनंदाचा आहे. आपण इतरांना फराळाचं देणार आहे, आपल्या आनंदामध्ये त्यांना देखील सहभागी करून घेणार आहे. हा आनंदाचा समय आहे. परंतु सगळ्यात मोठा आनंद कशामध्ये आहे? फराळ खाण्यामध्ये, कपडे घालण्यामध्ये, डेकोरेशन मध्ये की येशूमध्ये? सांगा. येशूमध्ये. तो जन्मला आहे, हा आनंद आहे सगळ्यात. तो कोणासाठी जन्मला आहे? नुसतं आपल्यासाठी, ख्रिस्ती समाजासाठी? परंतु माझ्यासाठी जन्मला हे मला कळालं. भाऊ, तुझ्यासाठी देखील तो जन्मलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हे आनंदाचे समाचार जे पहिले 4 पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे ना, त्या 4 पुस्तकांना काय म्हणतात? काय म्हणतात? हा, शुभ वर्तमान आहे. हे सर्व जगासाठी आहे. हे शुभ वर्तमान आहे. ही शुभ वार्ता आहे जी जगापर्यंत कोणी पोहोचवायची आहे? तुम्ही आणि मी पोहोचवायची. येशूने तर आपलं काम केलेलं आहे आणि आज आत्म्याच्या द्वारे तो करतच आहे. आणि इथे ती स्त्री म्हणते की ही गोष्ट मला ठाऊक आहे की मसीह येणार आहे. येशू म्हणतो तो मीच आहे, तो मीच आहे. यस प्रियांनो, आज येशू तुम्हाला आणि मला हेच म्हणत आहे की तो मी आहे. एकदम स्पष्ट शब्दांमध्ये तो कळालाय. त्या काळामध्ये ही गोष्ट येशूने गुप्त ठेवलेली होती. येशू म्हणतो मी मानवाचा पुत्र आहे. नुसत्या कार्याच्या मुळे ओळखू नका. मी चिन्ह चमत्कार करतो म्हणून तुम्ही मला देवाचा पुत्र म्हणू नका. तर तुम्ही आत्म्याच्या द्वारे जे काय मी सांगतो ते वचन ग्रहण करा. या दिवसामध्ये लोकांना चिन्ह चमत्कार करणारा येशू हवा आहे, ज्याने आम्हाला आरोग्य द्यावं, ज्याने आमचे पैसे द्यावं, आम्हाला नोकरी द्यावं, आमच्या घरातले भांडण थांबवावे, आमचं स्ट्रेस टेन्शन घालावं. परंतु तारण देणारा येशू नको आहे. कारण की तारण देताना अनेक गोष्टी सोडाव्या लागतात आणि ते आपल्याला आवडत नाही. ते आपल्याला आवडत नाही. आपल्याला इथे जसं ह्या बाईला होतं, 4था होता 5वाही करत आहे, तिला ह्या गोष्टी न आवडणाऱ्या होत्या. कारण की आम्ही पापात आणि अधर्मात इतके जास्त रुतलेलो आहोत की आमच्या जीवनामध्ये चेंज नको. आम्हाला चेंज नको. तीच रुटीनच घेऊन आम्ही चालतो. हो प्रियांनो, ती रुटीन आजवर न स्वतःला बदलू शकली, न घराण्याचा फायदा करू शकली, न इतरांना काय देऊ शकली. आता समय आलेला आहे. अनुभव घेऊन पहा मी. हा कोण म्हणतो? प्रभू येशू ख्रिस्त. त्याचं वचन आम्हाला सांगतो. हो प्रियांनो, येस, आपण अनुभव घेतलाय ना मागील दिवसामध्ये. काय दुःख चालले, काय अपमान झाला, बदनामी झाली, अनेक प्रकारच्या लोकांमध्ये छितू झालेले, आम्हाला जे हवं होतं ते मिळाले नाही. आता येशू म्हणतो आता माझाही अनुभव घेऊन पहा ना. प्रेज द लॉर्ड. मी किती चांगला आहे आपण गीतांमध्ये गातो, परंतु खरोखर आज आमच्या मनातून अंतःकरणातून तो आनंद दिसतो का? या आनंदाकडे आज आपण 1 महिन्याचा समय दुरीवर आहोत आणि तो आनंद आपण खरोखर गाजवत आहोत का? की तोच रडलेला स्वभाव घेऊन आपण नुसते नवीन कपडे घालणार आहे, पण हृदय रडत आहे, घर डेकोरेट केलंय, परंतु मनात अंधार आहे, जगातल्या पुष्कळ ज्योत्या लावलेल्या आहे, परंतु आम्ही अंधकाराचे जीवनच जगत आहोत. तर कशा प्रकारे आपण 25 तारखेच्याकडे चाललेलो? 1 महिना दूर आहे, परंतु जीवन जगातून सुटण्यासाठी 1 मिनिट पण पुरेसं आहे. रस्त्यातून चाललं, काय झालं, खलास. अनेक लोक असे जे आहे जे चालता फिरता या जगातून निघून जातात आणि त्या समयी आम्हाला काही देखील करण्याची संधी राहत नाही. तर देव म्हणतो तारण आजच आहे, आताच तुम्ही ते साध्य करून घ्या. ही योग्य वेळ आहे. हो प्रियांनो, त्या दिवसाकडे आपण वाटचाल करत असताना, तिकडे जात असताना जग बघा येशूच्या मागे चाललेलं आहे आणि आम्ही कुठे चाललेलो याचा विचार करा. जेव्हा ती बाई म्हणते की तो मीच आहे आणि तेव्हा ती स्त्री घागर तिथे टाकून नगरात गेली व लोकांना म्हणू लागली. यस प्रियांनो, आज ती स्त्री घागर टाकते काय, पळते काय,
लोकांना सांगते का? हे गुरुवारी आपण ऐकणारच आहोत त्याबद्दल पुढे, कारण की तो समय आणि तो विषय खूप मोठा आहे की कोणतं पाणी तिला मिळालं, कोणती गोष्ट ती सांगणार आहे, कोणत्या गोष्टी तिच्याकडे आता आलेल्या आहे. या एका भेटीमध्ये एवढं बदल, असं काय मिळालेलं आहे तिला? हा प्रश्न येशू किती बोलला तिच्याशी? किती वाक्य जर आपण काउंट केले तर 3 ते 4 वाक्यापेक्षा जास्त संभाषण झालेलं दिसत नाही. हे 4 संभाषणामध्ये नगर बदललं का हो? 4 गोष्टी बोलल्या तर मुलंही ऐकून घेत नाही आजकाल आई वडिलांचं. काय मम्मी काय नाही नाही कुछ, लोक ऐकून येत, नगर कुठे बदलायला निघाले? असं कोणत्या गोष्टी आहे जे 2-4 गोष्टी आपण ऐकतो काय आणि नगराला तारण प्राप्त होते? यस प्रियांनो, ही फार महत्वाची गोष्ट आहे की येशूचा शब्द मात्र बोल म्हणजे दूर असलेला माझा चाकर बरा होईल. प्रेज द लॉर्ड. हे फार महत्वाची गोष्ट आहे. येशूला फार मोठे मोठे लेक्चर आणि फार मोठे मोठे संदेश द्यायची गरज नाही. एक शब्द पुरेसा आहे लोकांचं जीवन बदलण्यासाठी. एक शब्द पुरेसा आहे. तो म्हणतो की माझ्या मुखातून निघालेला शब्द हा जातो आणि कार्य केल्याशिवाय विफळून कधी देखील परत येत नाही. यस, तो शब्द जो आहे त्याच्याद्वारे पृथ्वीची निर्मिती झालेली आहे. त्या शब्दाच्या द्वारे आज देखील निसर्ग काम करतं. तो शब्द जो आहे तो इथे तर भरपूर शब्द बोलला येशू. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, आज हे जे शब्द तुम्ही व्हिडिओवरून ऐकते, हे जे शब्द या संदेशामुळे ऐकते, हे पुरेसं आहे कारण की देवापासून हे सर्वात प्रथम तुम्ही जाणा. आत्मा आहे त्याच्यासाठी आत्म्याला खुलं करा. प्रेज द लॉर्ड. कान खुले करून चालणार नाही. डोळ्यांच्या द्वारे तुम्ही म्हणा की नाही कितीचा पाहिलाय, 4K पाहिजे आम्हाला, 4K पाहिजे. ते तो आम्ही 4K पण हे मिळेल इथे 1080 हे पण तुम्हाला मिळणार आहे. हे सगळं तिथून मिळेल. परंतु हे हृदयाचे डोळे, हृदयाचे कान उघडण्याची गरज आहे. त्या स्त्रीचे उघडले गेले कारण की आत्म्याच्या द्वारे तिच्या हृदयाला स्पर्श झाला. आज आत्मा बोलत आहे आणि ज्याला कान आहे तो ऐकतो. आणि जे ऐकतात, मला सांगू दे, त्यांचं हृदय नुसतं बदलत नाही तर त्यांचं मन इतकं प्रफुल्लित आनंदित होतं की मी पहिले काय होतोय हे विसरून जातो. प्रेज द लॉर्ड. मी किती पापी होते, मी किती नवरे केले आणि मी किती दोषी होते, मी किती गुन्हे केले, हे सगळं काही ते विसरून जाते आणि लोकही विसरून जातात. प्रेज द लॉर्ड. हे नुसतं आपण नाही विसरत आहे. आपण म्हणावं पाळायचं आमचं विसरून काय होणार आहे. लोकांचं तर डोक्यामध्ये मेमरीमध्ये असं फिट आहे ना, ते 10 घराने गेले तरी आम्हाला विसरणार नाही. विसरून जा, ही गोष्ट विसरून जा. जेव्हा येशू तुमचं जीवन बदलतो ना, तो येशू तुमचा दृष्टिकोनच नाही तर दुसऱ्यांचा तुमच्याबद्दलचा दृष्टिकोन देखील बदलतो. आणि याचाच अनुभव या दिवसामध्ये घेण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. ह्या अनुभव बघा, तुमचं जीवन बदललेलं आहे. त्यामुळे तुमची ताकद येशूमध्ये, तुमचं सामर्थ्य येशूमध्ये काय आहे याची जाणीव तुम्हाला. यस, तुम्ही शिकलेले नाही, तुम्हाला बोलता येत नाही, तुम्हाला प्रार्थना करता येत नाही, तुम्हाला वचन गाजवता येत नाही, तुमचा विशेष अभ्यास नाही, नो प्रॉब्लेम. कारण की हे कार्य आत्म्याचं आहे. प्रेज द लॉर्ड. हे काम आत्म्याचं, हे काम देवाचं आहे. तुम्ही एक पाऊल टाका, देव तुमचं पाऊल आशीर्वादित करायला आज देखील उठलेला आहे. ती म्हणते तू मसीहा आहे का? तो म्हणतो हा मी मसीहा आहे. आज परत एक बार तोच मसीहा आहे ज्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त, या येशू मसीह आहे, तो तुमच्याशी माझ्याशी बोलत असताना तो कार्य करणार. जेव्हा शत्रूंच्या समोर देखील तुम्हाला उभा करेल तर तुम्हाला काय बोलायचं याचा विचार करू. योग्य वेळी आत्मा तुमच्या मुखामध्ये शब्द घालील. वचन देखील स्तोत्र सांगता की तू आपले मुख चांगले उघड म्हणजे ते मी भरीन. यस, हे देवाचं काम आहे, तुमचं आणि माझं काम नाही. परंतु अंतकरणामध्ये पहिले शब्द जो देव आहे त्याला येऊ द्या, कारण की शब्द हा येशू आहे. आज ते शब्द तुमच्या आणि माझ्या कानापर्यंत आणले असताना तुम्ही त्याचा स्वीकार करणार का नाही हा प्रश्न प्रत्येकाला आहे. संधी मिळाली होती, ते विहिरीवर आला, तर संधीचा लाभ त्या स्त्रीने घेतला आणि ते पतित आणि सर्व प्रकारच्या दुष्कर्म आणि सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टीपासून ती वळली. आणि ती वळलीच नाही तर अनेकांना तिने वळवलं. प्रेज द लॉर्ड. ती नवऱ्याकडे पळत गेली का? चलो भाई 5 नवरे आजा आजा मी तुमचं सुवार्थच का. गावाकडे पळाले. नवरे जवळचे होते की गाव जवळचं होतं सांगा बरं तिच्यासाठी. बाळक साहेब कधी कधी मध्ये गुगली टाकून देतात. नवरे जवळचे होते की गाव जवळचं होतं? नवरा जवळचा होता, कारण की नवऱ्याबरोबरच ती राहत होती. नवऱ्यांना साठी तिने बहुत केलं, नवऱ्याने तिच्यासाठी बहुत केलं होतं. गावचं तिचे अपमान करत होता, तिचे हिडीस पिडीस करत होता, परंतु गावाने ऐकलेलं आहे. प्रेज द लॉर्ड.
जे संभव करणे वाला येशू आहे. मग जायचं कुठे हे आपल्याला ठरवायचंय. परत नवऱ्याकडे जायचं की गावाकडे जायचं. प्रार्थना करू. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देत आहोत, कारण की आज परत एक आम्ही पतनाकडे जायचं की आम्ही सुवार्तेकडे जायचं हे आजच आम्ही ठरवायचं आहे. म्हणजे वचन आज आमच्यापर्यंत आला. येशू ते वचन आमच्याशी बोलणारं जिवंत वचन आहे, कारण की हे बलाने नवे पराक्रमण्याचा आत्म्याच्या द्वारे आमच्यापर्यंत पोहोचलं. आम्ही पवित्र पिता, आम्ही पात्र नाही, आम्ही अपात्र आहोत, आम्ही दुबळे आहोत, आम्ही सर्व पातक आहोत. आमच्या मनामध्ये, आमच्या विचारामध्ये, आमच्या कृतीमध्ये पाप दडलेले आहे. येशू त्यापासून मुक्ती तुझ्यापासूनच आहे. हे सत्य आम्ही जाणलं आहे पिता, आणि त्यामुळे आम्ही त्या सत्याला अनुसरतो. परंतु आज हे सत्य त्या पतित स्त्रीकडे पोहोचलं. तिने मसीहा आणि त्याच्यापासून आलेले ते उफळत्या पाण्याचा झरा म्हणजेच पवित्र आत्म्याचा स्वीकार केला आणि तिचं जीवन परिवर्तित झालेलं आहे. हो येशू राजा, आमच्या जीवनामध्ये आणि आमच्या घरामध्ये परिस्थिती गंभीर आहे. कदाचित ते मोठे पातक आमच्या घरामध्ये जरी नसतील, परंतु पातक हे पातकच आहे. प्रत्येक पातकासाठी निश्चितच ते अग्नीचं सरोवर आहे, जिथे प्रत्येक पातकांना सैतानाबरोबर टाकलं जाणार आहे. आज आम्ही सैतानाला फॉलो केलेलं आहे, सैतानाला संधी दिलेली आहे. आज येशू तू म्हणते तू मला संधी देऊन बघ. हो येशू, आज तू दार ठोकत असताना आमच्या हृदयापर्यंत, आमच्या अंतःकरणापर्यंत ते कार्य झालेलं आहे माझ्या बाप्पा. आम्ही त्याला आत शिरण्याची जागा दिली. आज आम्ही निरंतर मंदिरात येत राहिलो, त्याचं वचन वाचत राहिलो. परत एक वार आत्मा जो देवापासून आहे त्याला संधी दिली, तर आमचं जीवन नव्हे, आमचं घर नव्हे, तर आम्ही अनेक लोकांना परिवर्तित करणार म्हणजेच फळ देणारे असं होणार आहोत. आज येशू तू वेल आहे, आम्ही फांदे आहोत. आम्हाला फांद्याला फळ द्यायचं आहे, परंतु पित्या आम्ही फांद्या वेगळ्या करतो, ते सुकून जातात आणि ते अग्नीमध्ये जाळल्याशिवाय काही देखील पर्याय उरत नाही. येशू आम्हाला जळायचं नाही, तर आम्हाला फलदायी व्हायचं आहे. आणि यासाठी पित्या हे वचन जे देवापासून आलेलं ते व्यर्थ जाऊ नका. अनेक ऑनलाईन मध्ये 600 संदेश आज ऐकत आहे पित्या. आज लाखो लोकांपर्यंत वचन आणि वार्ता गेलेली आहे. हे शुभ वर्तमान देवा आणि देवाच्या आत्म्याचं कार्य आहे पित्या. आज सर्वाबद्दल देखील आम्ही तुला गौरव धन्यवाद देतो. त्याबद्दल पवित्र परमेश्वर ख्रिस्ती मंडळी चर्चला आम्ही धन्यवाद देतो, कारण की त्याच्याद्वारे ही सेवा हो पवित्र पित्या नुसत्या मंडळीपर्यंत नाही, पुण्यापर्यंत नाही, महाराष्ट्रापर्यंत नाही, भारतापर्यंत नाही, तर जागतिक स्तरावर जात असताना येशू अनेकांना तो स्पर्श केले आणि ऐकणाऱ्यांची संख्या निरंतर वाढत आहे. परंतु आम्ही नुसते ऐकणारे नव्हे, तर आम्ही कृतीशील विश्वासणारे असावं ही तुझी इच्छा आहे. यापुढे पवित्र परमेश्वर लाखो लोकांना, करोडो लोकांपर्यंत देखील तू घेऊन जाणार आहे, हा आमचा विश्वास आहे. त्यासाठी पवित्र पिता मंडळीने दिलेलं सहकार्य, मदत आणि त्याचप्रमाणे ओजस यांनी केलेले सहकार्य, याबद्दल देखील आम्ही तुला धन्यवाद देतो की तुझी योजना होती पित्या, की पित्या या कठीण समयामध्ये, जेव्हा कोरोनामध्ये, जेव्हा लोक एकमेकांपासून दुरावलेले होते, त्या समय या कार्याचा आरंभ झालेला आहे. आणि आज पित्या ते लोक जे तुझ्यापासून दूर आहे, कदाचित कोरोनापासून ते बचावलेले, परंतु तुझ्यापासून आणि पापाच्या व्हायरसची ते बधीत असताना येशूच्या नावामध्ये त्यांना मुक्ती मिळावी, त्यासाठी एक योजना आहे आणि ती घोषित होत असताना, ओ पवित्र परमेश्वर जगाला विदित होत असताना याचा उपयोग तू विपुलतेने कर. परत एक वार या सर्व सेवेला देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्म्याचा आशीर्वाद देऊन तू फलदायी कर. आणि अनेक आत्मे जे पवित्र पिता दूर आहे ते येशूकडे यावे. अनेक जे पवित्र पिता हरवलेले आहे त्यांना ख्रिस्त कळावा. अनेक जे पवित्र दुःखी कष्टी आहे त्यांना आनंद व शांतीची वार्ता कळावी. अनेक जे आजारी आहे त्यांना आरोग्य मिळावं. अनेक जे पवित्र परमेश्वर हरवलेले आहे ते परत एक वार मंदिराकडे वळावे. याकरता ही सेवेसाठी तुलाच धन्यवाद. येशू तुला गौरव देतो. प्रभू येशू ख्रिस्तांचा चालणारा पवित्र आणि गौर नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन.